हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आजपर्यंत मी तुम्हाला भरपूर पदार्थ दाखवले, वेगळे वेगळे भाज्यांचे प्रकार, नाश्त्याचे प्रकार, व्हेज नॉन व्हेज। पण आजकाल लोक आपल्या तब्येतीबाबत जागरूक झालेत। सगळ्यांना वेट लॉस करायचं असतं, तर अशासाठी मी तुमच्यासाठी काही स्पेशल रेसिपीज घेऊन येणार आहे। आपल्याला सगळ्यांना इडली खूप आवडते, पण इडलीमध्ये तांदूळ असतो। तांदूळाने अर्थातच वजन वाढतं। वजन कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम पदार्थ म्हणजे ओट्स। ओट्स हा अतिशय पौष्टिक, पचायला अतिशय सोपा, त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन रिच। तुम्ही जर तुमच्या जेवणात कार्ब्स कमी केलेत, म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी केलेत आणि प्रोटीनची मात्रा वाढवली, तर तुम्ही लवकर बारीक व्हाल। मी तुम्हाला खूप वेगळे वेगळे पदार्थ दाखवणार आहे वेट लॉससाठी। त्याच्यासाठी माझा चॅनल जरूर पाहत राहा। आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा शीतल स्पेशलला। तर ह्या सगळ्या पदार्थांपैकी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओट्सची इडली कशी करायची ते। अहो, नेहमीच्या इडलीपेक्षा ही जास्त चविष्ट लागेल आणि तुम्हाला नक्की आवडेल, हे मी अगदी हमखास सांगू शकते। चला पटकन आपण ओट्सची इडली कशी करायची ते पाहूया। ओट्सची इडली करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1 कप ओट्स, पाऊण कप रवा, शक्यतो बारीक घ्या, आणि अर्धी वाटी दही। आता दही जर खूप आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा कमी घ्या, गोड असेल तर थोडंसं जास्त पण घ्या। आणि 1 सॅशे मी इनोचा घेतला आहे, पण तुमच्याकडे इनो नसेल घरामध्ये तर तुम्ही 2 टीस्पून सोडाही वापरू शकता, आणि त्याचंही प्रमाण तुम्ही दह्याच्या आंबटपणाप्रमाणे कमी जास्त करा। सर्वात प्रथम ओट्स आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्याची अगदी फाईन पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। हे पहा, आपले ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून झालेत। आता आपण हे एका बोलमध्ये मिक्स करायला घेऊया। हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले ओट्सची पावडर आपण एका भांड्यात काढून घेऊया। ह्याच्यात आपण रवा घालूया। चवीप्रमाणे मीठ, हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्याला याच्यात थोडं पाणी घालावं लागेल। थोडं थोडं करत पाणी घाला, कारण एकदम घातलं आणि जास्त झालं तर पंचायत होईल। वाटलं तर नंतर अजून घालता येईल। हे बघा, हे आता बऱ्यापैकी मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे सगळं नीट एकजीव व्हायला, नीट मुरायला आपण 10 मिनटं हे रेस्ट करत ठेवूया। आपलं इडलीचं पीठ आपण रेस्ट करत ठेवून 10 मिनटं होत आली आहेत। आता आपण पटापट इडलीच्या प्लेट्स ग्रीस करून घेऊया, म्हणजे आपल्याला लगेच इडलीचं पीठ लावता येईल।
आता आपण या इडलीच्या पिठात हे इनोचं पॅकेट पूर्ण घालूया. तो ॲक्टिवेट करायला किंचित पाणी घालूया आणि पटापट सगळं मिक्स करून घेऊया. पीठ अजून मला थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडं पाणी घालते त्याच्यात. आता आपण इडलीचं पीठ इडली पात्रात टाकायला घेऊया. आपल्या सगळ्या इडल्या इडलीच्या प्लेटमध्ये भरून झालेल्या आहेत. इडलीचं पीठ आता आपण इडल्या शिजायला इडली पात्रात ठेवूया. मी पात्रामध्ये खाली पाणी घालून ते गरम करत ठेवलं होतं ऑलरेडी. आता आपण 8 ते 10 मिनटं ह्या शिजवून घेऊया. आपल्याला इडल्या उकडत ठेवून 10 मिनटं झाली आहेत. बघूया आपली इडली झाली आहे का. गॅस मी थोडा कमी केला. वा, फुललेल्या तर दिसत आहेत छान. आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की इडली झाली आहे की नाही तयार हे बघायची पद्धत. त्याच्यात सुरी किंवा टूथपिक खुपसून बघायचं. क्लीन आली तर इडली आपली झालेली आहे. आपली इडली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून थोडं थंड झाल्यानंतर ह्या इडल्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. इडल्या आता थोड्याशा थंड झाल्यात. आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ. वा, बघा कशा सुरेख इडल्या झाल्यात आपल्या. अगदी अलगद निघतायत. गरमागरम ओट्सची इडली खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.